पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील आलोंडे गुणगुणपाडा येथे काल रात्री 10 वाजता दुर्मिळ प्रजातीतील पोवळा साप आढळला। गुणगुणपाडा येथील एका घरात हा साप आढळून आला। हा साप दिसल्यावर या घरातील कुटुंबियांनी सर्पमित्र पप्पू दिघे यांना फोनद्वारे याबाबत माहिती दिली। विक्रमगड तालुक्यातील सर्पमित्र पप्पू दिघे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सापडलेल्या या सापाला सुरक्षितरित्या नैसर्गिक अधिवासात सोडून दिला आहे। पोवळा हा साप दिसायला वाळ्यासारखा असतो, पण तो वाळ्यापेक्षा मोठा असतो। त्याच्या विषामुळे मज्जा संस्थेवर परिणाम होतो आणि तो चावल्यास सूज येणे, चक्कर येणे, बेशुद्ध पडणे आणि श्वसनाचा त्रास होऊ शकतो। पोवळा साप लाजाळू असतो आणि तो दगड मातीत राहतो। पोवळा साप लहान असल्याने इतर प्राण्यांच्या भक्ष्यस्थानी तो पडतो। हा साप लाजाळू असून सहसा माणसांपासून दूर राहतो, मात्र त्याला डिवचल्यास किंवा पकडण्याचा प्रयत्न केल्यास तो चावतो। म्हणजेच धोक्याची सूचना मिळताच तो शेपटीच्या मागील निळा रंग किंवा गडद लाल रंग दाखवण्यासाठी संपूर्ण शेपटी आणि मागील काही भागाची गुंडाळी करतो आणि धमकी किंवा चेतावणीचे प्रदर्शन करतो। पोवळा हा भारतातील सर्वात छोटा विषारी साप आहे। याचे शरीर फारच सळपातळ असते। भारतातील सर्वात लहान विषारी साप म्हणून तो ओळखला जातो। तसेच पोवळा साप वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत सुरक्षित आहे, अशी माहिती सर्पमित्र पप्पू दिघे यांनी या सापाबद्दल दिली आहे। तर या सापाला इंग्रजीमध्ये स्लेंडर कोरल स्नेक असं म्हणतात। हा साप प्रामुख्याने पश्चिम घाटामध्ये आढळतो आणि महाराष्ट्रातही काही ठिकाणी हा साप दिसतो। पोवळा साप दुर्मिळ असल्याने तो क्वचितच दिसतो, त्यामुळे त्याला बघायला मिळणे खूप खास मानले जाते। हा साप विषारी असतो। हा साप विषारी जातीचा असल्याचं आता निष्पन्न झालं आहे।